रस्ते दुरुस्तीचे असतील, ज्या थोड्या ज्या काही बारीक समस्या असतील त्यावर यांनी काम करावं. रखडलेले कामं जे सुटून गेलेलं आहे त्यांनी याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या वार्डातलं काम करावं असं आम्हाला नगरसेवक पाहिजे. ट्रान्सपोर्ट मिनिस्टर गडकरी साहेब ते इथे सभा भरवतात. त्यांना हे शोभते का मॅडम? इतक्या मोठ्या पदावरती ते आहेत, त्यांचे नगरसेवक कुठे राहतात? हे लोक काम नाही करत म्हणून त्यांना करावं लागतं. त्यांचं काम पूर्ण देश सांभाळायचं आहे. त्यांचं काम हे गडर नाले त्यांच्याकडे काय शिकायत घेऊन जातात लोक. माझ्याकडे गडर काम झालेले आहेत, माझ्या घरावर सफाई नाही आहे, हे त्यांचं काम आहे का? हे नगरसेवकांचं काम आहे. कुछ नए नए चांसेस दिए जाए और हमारी हर बात सुनी जाए और यूथ से कांटेक्ट में रहने की अपील है हमारी सरकार से. जनतेच्या समस्या सोडवणारा पाहिजे आणि ते काम करून घेतलं पाहिजे कर्मचाऱ्याकडून. कहीं बेरोजगारी बढ़ गई है, कहीं स्कॉलरशिप बच्चों की नहीं पास हो पा रहे, फॉर्म भरते जा रहे हैं, उनको डिले हो रहा है. महानगरपालिकेसाठी राज्यामध्ये 15 जानेवारीला 29 महानगरपालिकेसाठी जे आहे मतदान होणार आहे आणि आपण बघतो आहे की मतदानाच्या प्रचाराला हा वेग आलेला आहे. अशातच नागपुरातील जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीला घेऊन काय म्हणते, इथली जनता लोकमत कुणाला आहे आणि कसा नगरसेवक पाहिजे यावर आपण इथल्या जनतेशी बातचीत करणार आहोत. काका काय सांगाल, 15 जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान आहे, कसा नगरसेवक पाहिजे? आपल्याला काम करणारा नगरसेवक पाहिजे जो की पब्लिकच्या समस्या आहे. हे जसं पाण्याची लाईट, काल परवा पेपरला आलो होतं कचऱ्याबद्दलचं, ते कचरा उचलणारा पाहिजे, म्हणजे कचऱ्याच्या विल्हेवाट लावणारा पाहिजे. नाल्याची सफाई झाली पाहिजे आणि पाणी व्यवस्थित पाहिजे. जे की पाणी 24/7 यांनी दिलेलं आहे, पण पाणी 2च घंटे येतात. पूर्ण नागपुरात 24 घंटे पाणी येत नाही आणि लोकांना त्रास होतो. पाण्याबद्दलच्या बिल अमाप येते. टॅक्स वाढलेला आहे पब्लिकचं, घराचं आणि पाण्याचं टॅक्स वाढलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे, पब्लिकला त्रास होतो ना. मग कसा नगरसेवक पाहिजे? नगरसेवक असा पाहिजे का काम करणारा पाहिजे, पब्लिकचं कचऱ्याचे विल्हेवाट लावणारा पाहिजे, म्हणजे सांगून कर्मचाऱ्याला सांगून काम करून घेतलं पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवणारा पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवणारा पाहिजे आणि ते काम करून घेतलं पाहिजे कर्मचाऱ्याकडून असा. तर आपण बघितलं की जनतेच्या समस्या सोडवणारा नगरसेवक पाहिजे. आपण विचारणार आहोत, कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला, काय सांगाल? सर्वांचा विकास करणारा नगरसेवक पाहिजे. सगळ्यांचा विकास, लहान असो मोठा असो, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. धन्यवाद. सर्वांचा विकास करणारा हवा आहे. एकंदरीत जनतेची हीच मागणी आहे की विकास करणारा, जनतेच्या समस्या सोडवणारा जो आहे नगरसेवक पाहिजे आहे. आपण बघतो आणखीनही लोक इथे आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना नगरसेवक नेमका कसा पाहिजे. लोकमत, नागपूरचं लोकमत नेमकं कुणाला, यावर आपण जी जनता आहे त्यांच्याशी बोलणार आहोत आणि कसा नगरसेवक पाहिजे, काय अपेक्षा आहेत मतदारांच्या नगरसेवकांकडनं, यावर आपण बातचीत करणार आहोत. अजून काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मतदान होणार आहे आपल्या इथे 15 जानेवारीला महानगरपालिकेसाठी, नागपूर महानगरपालिकेसाठी. कसा नगरसेवक तुम्हाला पाहिजे, काय अपेक्षा आहेत होणाऱ्या नगरसेवकाकडून? मैडम कैसे अभी सारे लोग थक गए हैं सारे नगरसेवकों को वोट देके. अब लोग ऐसे इच्छा कर रहे हैं, अभी कोई पार्टी लेवल को नहीं देख रहे, कैंडिडेट देख रहे हैं कि किस तरह का कैंडिडेट रहेगा जो लोगों की समस्याओं को समझते हुए. कहीं बेरोजगारी बढ़ गई है, कहीं दुकानदार परेशान से, कहीं टैक्सेस बढ़ गए हैं, उस पर किसी का. सिर्फ नागपुर डेवलप हो रहा है, जो बड़े बड़े जो पार्टी के लीडर्स हैं वो नागपुर सुंदरता और डेवलप करने पे लगे, लेकिन जो जनता त्रस्त हो रही है. बहुत सी ऐसी चीज़ें जिसमें लेडीज़ से लेके, जेंट्स से लेके, बच्चे से लेके, कहीं स्कॉलरशिप बच्चों की नहीं पास हो पा रहे, फॉर्म भरते जा रहे हैं, उनको डिले हो रहा है. तो मेडिकल में कहीं बेनिफिट्स नहीं मिल रहा है. जितने भी राशन कार्ड की जो दुकानें, राशन कार्ड वालों को फैसिलिटी नहीं मिल रहा है. जैसे ही इलेक्शंस आता है तो अलग अलग पार्टी वाइज अपने अपने वो जुमले देते हैं कि हम आपको लाडली बहन का ये बेनिफिट देंगे, आपको ये राशन कार्ड में ये बेनिफिट होगा. तो लोग एकदम थक गए. अब आता मतदार म्हणून काय अपेक्षा येणाऱ्या नगरसेवकाकडनं, म्हणजे अनेक समस्या असतात आपण जिथे राहतो, तर काय वाटतं तुम्हाला, काय नगरसेवकाकडनं एक अपेक्षा आहे की तुम्ही मतदान केल्यावर नगरसेवकाने काय तुमच्यासाठी करायला? सगळ्या नगरसेवकाची कमिटमेंट आहे की आम्ही करणार. आता लोक कॅन्डिडेट बघणार आहे की कोण कॅन्डिडेट एकदम खरं बोलते आणि तो करणार आहे, कॉन्फिडन्स आहे, तो करणार आहे. असं नाही की झुटे आश्वासन देतात, पण त्यांच्या आता कन्फर्म आहे की हा आपल्याला करणार आहे. त्या अपेक्षा ठेवून लोक मतदान करणार आहे. तर आपण बघितलं की एकच सूर येतो आहे जनतेतून की काम करणारा नगरसेवक हवा.
आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमकं त्यांना काय वाटतंय, कसा नगरसेवक त्यांना हवा आहे. मॅडम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जो कोणी नगरसेवक असेल त्या नगरसेवकांनी प्रत्येक वार्डात जाऊन त्याची देखरेख केली पाहिजे आणि ज्या समस्या आहेत त्यांनी सोडवल्या पाहिजे. ज्या एजेंडा आणि वचननामाने हे जे ग्राउंडवर उतरतात तो पूर्णपणे केलेला पाहिजे. कारण की आजचा जो युवा आहे त्यांना पण रोजगार नाही आहे, महागाई आहे आणि ज्या महागाईवर बोलायला पाहिजे त्या महागाईवर कोणी बोलत नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की आमच्या आवडीचा नगरसेवक ज्याला आम्ही वोट केला म्हणजे आम्ही काही विचारपूर्वकच त्यांना वोटिंग करणार आहे की जेणेकरून हा नगरसेवक आमच्या कामाचा असेल आणि त्याने आमच्या ज्या काही वस्त्यांमध्ये किंवा वाडामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील, वाडातले जे काही गटर प्रॉब्लेम असतील, लाईटचे प्रॉब्लेम असतील, रस्ते दुरुस्तीचे असतील, ज्या थोड्या ज्या काही बारीक समस्या असतील त्यावर यांनी काम करावं. रखडलेले कामं जे सुटून गेलेलं आहे त्यांनी याच्यावरती लक्ष केंद्रित करून त्या वार्डातलं काम करावं असं आम्हाला नगरसेवक पाहिजे. तर आपण बघितलं की छोटे छोटे जे आपले कामं असतात, जे अडकतात, जे कामं आपण नगरसेवकाद्वारे करतो ते लक्षपूर्वक ते लक्ष देऊन पब्लिकची समस्या सॉल्व करणारा नगरसेवक हवा आहे असं यांचं म्हणणं आहे. काय सांगाल दादा, तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे आहे? आम्हाला काम करणारा पाहिजे, आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, आमची समस्या करायला पाहिजे असं आमची हां. समस्या नेमक्या काय समस्या आहेत आता तुम्हाला? आमची अतिक्रम येते, आम्हावर कारवाई होते, त्यामुळे आम्ही परेशान होतो. धंदे पाणी नाही होत, आमचे घर बरोबर चालत नाही, तर ते आमची समस्या आहे. समस्या सोडवणारा पाहिजे. हो, समस्या सोडवणारा नगरसेवक पाहिजे. गेले कित्येक दिवस आपण बघतो आहे महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. 2022मध्ये या व्हायला हवं त्या झाल्या नाही आणि आता 2026मध्ये या इलेक्शन जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे होत आहेत आणि इतके दिवस प्रशासक राज होतं. त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात ज्या समस्या आहेत, ज्या गल्लीतल्या आपण समस्या म्हणतो त्या समस्या आता आहेत आणि त्या समस्या सोडवणारा नगरसेवक हवा आहे. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांना नेमका नगरसेवक कसा हवा आहे. काय सांगाल दादा, तुम्हाला नगरसेवक कसा हवा आहे? नगरसेवक म्हणजे सेवा करणारा असावा आहे. पण नगरसेवक असे राहतात की एकदा आले की दुसऱ्यांदा भेटतच नाही. आता गडर, आपले रस्ते हे तर बनलेच आहे सर्व, पण बाकी काही वस्तू राहतात त्यांच्याकडे भेटायला गेलो ते काही भेटत नाही, त्यांचा काही आतापता राहत नाही. त्यांच्या इथले जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की साहेब आने वाले आहे, साहेब अब आएंगे. म्हणजे नगरसेवक असा पाहिजे जो नेहमी फिरला पाहिजे. आता आपले देशातले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर गडकरी साहेब ते आपल्या नागपुरात येऊन आपल्या नागपूरचे झाले ते इथे सभा भरवतात. त्यांना हे शोभते का मॅडम? इतक्या मोठ्या पदावरती ते आहेत पण तिथे सभा करतात, त्यांना शोभते काय? ते का आपण सभा करतात? यांचे नगरसेवक जातात कुठे? यांचे नगरसेवक कुठे राहतात? ते हे लोक काम नाही करत म्हणून त्यांना करावं लागतं. ते येतात इथे जनता दरबार भरवतात, तर हे बरोबर नाही ना. हे त्यांचं काम नाही. त्यांचं काम पूर्ण देश सांभाळायचं आहे. त्यांचं काम हे गडर नाले त्यांच्याकडे काय शिकायत घेऊन जातात लोक. माझ्याकडे गडर जाम झालेले आहेत, माझ्या घरावर सफाई नाही आहे, हे त्यांचं काम आहे का? हे नगरसेवकाचं काम आहे. पण ते नगरसेवक भेटले नसल्यामुळे लोक दुसऱ्याकडे त्यांच्याकडे जातात. बस असा नगरसेवक पाहिजे जो आपल्या नगरची थोडी काळजी घेतली पाहिजे. तर आपण बघितलं की एकच प्रॉब्लेम आहे की नगरसेवक हा जनतेपर्यंत पोहोचणारा, जनतेपर्यंत पोहोचून जनतेचा आवाज, जनतेच्या समस्या ओळखणारा असावा असं जनतेचं म्हणणं आहे. नागपुरातील नागरिकाचं म्हणणं आहे की असा नगरसेवक असावा जो आमच्या समस्या सोडवेल आणि अशालाच लोकमत देऊ म्हणजे मत देऊ असं मतदारांचं म्हणणं आहे. आणखीन काही लोक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमकं त्यांना वाटते, कसा उमेदवार नगरसेवक म्हणून त्यांना पाहिजे आहे, नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत. तर आतापर्यंत आपण नागपुरातील जनतेकडनं ऐकून घेतलं की नेमका नगरसेवक त्यांना कसा हवा आहे. माझ्यासमोर इथे काही मुलं आहेत, यूथ आहे. यूथच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इलेक्शन जे आता होत आहे, ज्याप्रमाणे घडामोडी घडतात आहे आणि त्यानंतर यूथचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे या सगळ्या इलेक्शनला घेऊन आणि त्यांचं नेमकं लोकमत कुणाला म्हणजे त्यांचं वोट कुणाला असणार आहे, किती जागरूक आपला मतदार आहे हे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांना काय वाटतं आहे, काय सांगाल? आता इलेक्शन आहे महानगरपालिकेचं,
15 जानेवारीला वोटिंग होणार आहे. मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहे येणाऱ्या तुमच्या ज्या नगरसेवक असतील त्यांच्याकडनं? काय वाटतं नगरसेवक नेमका कसा असावा? देखिए, चुनाव तो हमारा यही बोलना है कि हर 5 साल में होते रहते हैं. अभी हमारा यहाँ पहले टाइम है वोट डालने का, पर हमने जो ऑब्जर्व किया है उस पर तो हम यही बता पाएंगे कि नेताओं का जनता से कांटेक्ट तो फिलहाल कुछ नहीं है. वो चुनाव के टाइम पे बाहर तो निकलते हैं वोट मांगने, पर चुनाव होने के बाद तो हमने कभी देखा नहीं है किसी को यहाँ पे काम करते हुए. तो हमारी यही मांगे है कि आजकल स्टूडेंट्स की जो परेशानियाँ है उन पे खास ध्यान दिया जाए, और चुनाव के बाद होने के बाद भी हम आम लोगों से उन्होंने मतलब थोड़ा कांटेक्ट में रहना चाहिए, हमारी समस्याओं को सुनना चाहिए. हमारी मेन डिमांड तो यही है कि स्टूडेंट्स को जॉब्स वगैरह के लिए थोड़ा सिक्योरिटी दी जाए, कुछ नए नए चांसेस दिए जाए, और हमारी हर बात सुनी जाए, और यूथ से कांटेक्ट में रहने की अपील है हमारी सरकार से. तर आपण बघितलं की यूथ सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहण्याची यांनी जी आहे अपील जी आहे आव्हान जे आहे ते केलेलं आहे. नेमका आता आपण बघतोय की ट्रेंड जो आहे आता जेन झी जो आपण म्हणतो किंवा जो यूथ येतो आहे जे फर्स्ट वोटर आहेत त्यांना काय वाटतं आहे नेमका? आत्तापर्यंत आपण प्रचार बघितले, प्रचार आता जो प्रचार पहिले घरोघरी व्हायचा तो प्रचार आता आपण बघतो आहे की डिजिटल मीडियावर होतो आहे, सोशल मीडियावर होतो आहे, आणि जो यूथ येतो आहे तो देखील म्हणतो आहे की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. आता कारण नवीन वोटर्स आपल्यासोबत आहेत, पहिल्यांदा हे वोटिंग करणार आहेत, त्यामुळे कुठेतरी एक उत्सुकता आहे. पण ज्याप्रमाणे या घडामोडी घडतात आहे, जे राजकारण ते बघतात आहेत त्यावरून त्यांनी आपला एक पॉईंट ऑफ व्ह्यू दिला, एक दृष्टिकोन दिलेला आहे की नेमकं जे घडत आहे त्यावरून असं त्यांचं म्हणणं आहे की आमच्याशी कनेक्ट असणारा नेता आम्हाला हवा आहे, असा नगरसेवक आम्हाला हवा आहे. काय सांगशील दादा, तुला कसा नगरसेवक हवा आहे? तू पहिल्यांदा वोट करणार आहे यावेळेस? येस. नगरसेवक म्हणजे हॅलो मॅम, नगरसेवक हे माणसांसाठी काम केलेलं पाहिजे, ना की स्वतःसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी. एवढंच म्हणायचं. तर जे नागरिक आहेत किंवा जे पब्लिक आहे आपल्या प्रभागातली त्यांच्या समस्या सोडवणारा, त्यांच्यासाठी काम करणारा नगरसेवक जो आहे आजकाल या यूथला हवा आहे, आणि ती जनतेची पण मागणी आहे की आमच्या समस्या सोडवणारा असावा. काय सांगशील दादा, कसा नगरसेवक हवा आहे तुला? तू पहिल्यांदाच वोटिंग करणार आहे आता? माझं वोटिंग तर पहिल्यांदाच आहे, पण नगरसेवक म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणा, सध्या तरी मेन इश्यू आहे स्टुडंट्सचा बेरोजगारपणा. सध्याचे यूथ जे आहे, सध्याची जनरेशन, त्याच्यामध्ये बेरोजगारपणा खूप वाढला आहे. याच्यामध्ये एज्युकेशन सिस्टमला आपण दोषी ठरवू शकत नाही पूर्णपणे. एज्युकेशन सर्वत्र सेम आहे, पण तरी पण आपण बेरोजगारपणा का वाढत आहे? नोकऱ्या जात कुठे आहेत? फक्त कॉम्पिटेटिव्हच्या मागे सगळेजण धावत आहेत. हे जे इलेक्शन आहे आपण हे बघतो, हे इलेक्शन याचं आहे, महानगरपालिकेचं आहे, म्हणजे आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं आहे. तर आपल्या ज्या नगरसेवक असतात त्या ज्या गरजा पूर्ण करतात, म्हणजे ज्या समस्या आपण त्यांच्याकडे घेऊन जातो हे आपल्या पुरती मर्यादित असतात. तर मग तुला काय वाटतं की कसा तुला नगरसेवक पाहिजे, किंवा लोकमत तुझं मत कुणाला असणार आहे? म्हणजे काय अपेक्षा आहेत येणाऱ्या नगरसेवकाकडून? नगरसेवकाच्या अपेक्षा तरी इतक्याच असतात की जे आपलं नागपूर आहे ते नागपूर तरी एकदम फक्त स्वच्छ राहिलं पाहिजे. मेन इश्यू आहेत सध्याचे तरी ट्रॅफिकचे. स्ट्रीट लाईट तर सध्या बंदच आहे, अधिवेशनामध्ये चालू होते पुन्हा बंद झाले आहेत. पुन्हा जे काही इश्यू आहेत ते लोकल इश्यू आहेत सगळे, ते एकदाचे जर ठीक झाले तर नागपूर अगदीच उत्तम होणार. तर आपण जनतेच्या समस्या ऐकलेल्या आहेत, जनतेला कसा नगरसेवक हवा आहे हे देखील ऐकलेलं आहे. आता येत्या 16 जानेवारीला म्हणजे 15 जानेवारीला मतदान होईल, आणि 16 जानेवारीला जो निकाल येईल त्यावर समजेल की नागपूरच्या जनतेनं नेमकं आपला महापौर, आपला राजा, या मतदारांनी कोणाला निवडून दिलेलं आहे हे आता पाहण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत, नागपूर.